ही कथा माझी स्वयंलिखित आहे, त्यामुळे कुणीही कॉपी करू नये. सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 5वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. आणि आजचा भाग कसा वाटला ते मला नक्की सांगा. तर वळूयात आपल्या कथेकडे. पार्टी चालू होती, हो की नाही, कालच्या भागामध्ये. तर प्रिया देखील आज ऑफिसला खूप सुंदर तयार होऊन आली होती. हसण्यासारखा आहे भाग, खूप हसा येत आहे मला. तर तिने साडी नेसली होती, केस मोकळे सोडले होते आणि डोळ्यांमध्ये हलकसं काजळ घातलं होतं. आणि तिला काजळ खूप शोभायचं बरं का. आता ऑफिसमध्ये सगळ्यांना कळलं होतं की आपल्या सीओची होणारी बायको प्रियाच आहे म्हणून. आणि ऑफिसमध्ये आलेल्या सर्वांची नजर तिच्याकडे वळत होती, कारण ती खूप सुंदर होती. तो पण तिच्याशी मॅच होणारेच कपडे घालून आला होता. तो पण काही कमी नव्हता बरं का. डोळ्यांवर काळा गॉगल होता, त्यामुळे त्यांची जोडी एकदम परफेक्ट वाटत होती सगळ्यांना. आणि त्याला शोभणारी रॉयल शेतकरी ती होणार म्हणजे होणार हे तर नक्की होतं. आणि सर्वजण त्यांना वळून वळून पाहत होते डान्स करताना. पार्टी सुरू झाली होती. सर्वजण हसत गप्पा मारत उभे होते, काही जण नाचत होते. पण आता इकडं खूप मोठा प्रॉब्लेम झाला. नाचता नाचता शिवमचा पाय अचानक ती प्रियाच्या साडीच्या मिऱ्यांवर पडला. मग काय, मिऱ्यानी सडले की. प्रिया एकदम चकित झाली. तिला जरा रागही आला, पण ती त्याच्याकडे रागाने पाहत म्हणली, ओ मिस्टर शेतकरी, नाचताना डोळे उघडे ठेवतात ना? पण आता शिवम शांतपणे हसत म्हणाला, सॉरी, चुकून झालं. ती म्हणाली, तुमच्या सॉरीचं काय मी काय लोणचं घालू का? तशी प्रिया अजून चिडली. चुकून? तुम्हाला काय वाटतं, सगळं चुकूनच होतं का? काल पण असं चुकून झालं, पहिलं पण असं चुकून झालं, आणि आता पण. आता शिवम तिच्याकडे पाहत म्हणाला, तुम्ही एवढ्या रागात दिसताय म्हणून वाटलं जाणून बुजून झालं असेल, पण चुकून नाही केलं मी. प्रियाचे डोळे आता पाण्याने डबडबले होते, कारण तिला साडीच्या मिऱ्याच करता येत नव्हत्या ना. आणि ती म्हणाली, आणि तुम्ही खरंच खरंच एकदम कडू कारले आहात बरं का. आता तसा शिवम हसला आणि म्हणाला, कडू कारलं? बरं आहे बाबा, कडू कारलं असतं तर असतं, पण उपयोगी पण पडतं ना. आणि आता तसं प्रियाने डोळे वाटारून म्हणाली, पण मला नाही ना आवडत ते कडू कारलं. आणि शिवम तिच्या जवळ येत म्हणाला, पण बघा ना, तुमचं नशीब अहो असं आहे की हेच कडू कारलं तुमचा होणारा नवरा आहे, आणि तेच रोज रोज खावं लागणार आहे तुम्हाला. आणि आता हे ऐकून प्रिया आणखीन चिडली. ती म्हणाली, हो मला माहिती आहे मला, पण त्यामुळेच मी तुमचं ऐकायलाच हवं असं नाही, कळलं? शिवम हसत म्हणाला, वा, म्हणजे लग्न आधीच इतका ॲटिट्यूड आहे म्हणायचं तुमच्यामध्ये. प्रिया म्हणाली, आणि तुम्ही खूप साधे 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 सुधे समजता का स्वतःला? एक नंबरचे बदमाश आहात तुम्ही, फसवताय मला प्रत्येक वेळी ना. आता दोघांचा आवाज थोडा वाढला होता आणि आजूबाजूचे सगळेजण त्यांच्याकडे पाहायला लागले. तो म्हणाला,
तुम्ही पार्टी चालू ठेवा, आम्ही आलोच हं. शिवम शिवमने लगेच तिला हाताला धरलं आणि म्हणाला, मॅडम चला केबिनमध्ये जाऊयात आपण. आता तो पुढे चालत होता आणि ती जरा रागातच पाय आपटत त्याच्या मागे चालत होती. बघा प्रिया किती खडूस निघाली आधीची. आता खूप छान वाटते ना तिकडं. आताच्या स्टोरीमध्ये पण बघा अजून पण खूप खडूस आहे ती, अजून पण दिसेल पुढे तुम्हाला. आता त्याने केबिनचा दरवाजा बंद केला आणि प्रिया लगेच टेबलावर हात आपटत म्हणे, तुम्हाला काय वाटतं स्वतःबद्दल? हं? काय वाटतं तुम्हाला स्वतःबद्दल? तुम्ही शेतकरी आहात, कंपनीचे CEO आहात, म्हणून सगळे सगळे तुमच्या समोर नतमस्तक होतील का? शिवम तिच्याकडे शांतपणे पाहत म्हणाला, हे बघा, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही शहरात वाढलाय म्हणून शेतकऱ्यांना खूप कमी समजता का? आणि कमी समजाल, पण ती म्हणाली, मी कुणालाच कमी समजत नाही, कळलं? कमी समजलं असतं तर लग्नाला होकार नसता दिला. आणि तुमचा हा शांत स्वभाव आहे ना, हा मला अजिबात आवडत नाही. आता ती चुटकी वाजून त्याला तशी बोलत होती, पण शिवमला खूप हसायला येत होतं, कारण ती पहिल्यांदाच इतकी चिडली त्याने पाहिली होती. तो उठला आणि तिच्या जवळ येत म्हणाला, आणि तुमचा हा राग एखाद्या तिखट मिरची सारखा आहे हो. मला तर खूप आवडतो. असं वाटतं काकडीची कोशिंबीर करावी आणि त्याच्यात ही तिखट मिरची बुडून खावी. आता ती थोडी गोंधळली, पण लगेच म्हणाली, माझ्याशी फ्लर्ट करायचा प्रयत्न करायचा नाही हा, अजिबात प्रयत्न करू नका तसा. पण खरंच ही फ्लर्टच होती बरं का शिवमची. शिवम हलकासा हसला आणि म्हणाला, फ्लर्ट नाही करत मॅडम, मी फक्त सत्य परिस्थिती सांगतोय तुम्हाला. आणि मी का फ्लर्ट करेन? मी माझ्या होणाऱ्या बायकोशीच बोलतोय ना, आणि तिच्याशीच भांडतोय. आता ती रागाने पुन्हा म्हणाली, अजून लग्न झालेलं नाही मी, आणि काय त्या अटी सुद्धा ना रद्द केलेल्या नाहीत मी, कळलं? म्हणून जरा अंतर ठेवून आणि मर्यादात राहा. आता ही कोल्हापूरची मिरची, नाही नाही नाही, पुणेरी मिरची होती ना, पुण्याची होती ही. आता तिलाही शिवम तितक्या स्टेशनमध्ये म्हणाला, आणि तुम्हीही लक्षात ठेवा, मी फक्त शेतकरी नाही, कळलं? मी एक रॉयल शेतकरी आहे आणि गावचा पाटील आहे, होणारा. आणि होणारा तुमचा नवरा सुद्धा आहे. या कंपनीचा CEO तो पण मीच आहे, कळलं का आता? आणि माझ्या हातात आहे कुणाला कामाला ठेवायचं, कोण इथं काय करेल आणि कोण काय नाही करणार, कोण इथे राहणार, कोण इथून बाहेर जाणार, कळलं? आता दोघे पण एकमेकांकडे टशनमध्ये पण खूप रागात पाहत होते. पण आता हे भांडण कधी प्रेमात बदलेल हे सांगायला किंवा बघायला वेळ लागणार आहे बरं का. पण चला बघूयात पुढील भागामध्ये. पण हे पाहणं पण खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर आता यापुढचं बघूयात. त्याचं इतकं कडक शब्दातलं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात आलेले अश्रू तिच्या गालावर उघळले. तिला कुणाचं बोलणं ऐकायची सवय नव्हती, लाडात वाढलेली होती ना, आणि त्याच्या पण मनाला खूप वाईट वाटले. पण ती तिचा इन्कम ओढण्याचं हाच त्याच्याकडे एक पर्याय होता. त्याच्या बोलण्यावर ती रडू लागली होती आणि म्हणून आता ती अश्रू पुसत म्हणाली, तुम्ही बाहेर जा, मला साडीच्या प्लेट बनवून मग मी येते.
तसं त्याने पण जरा रागातच धाडकनदार लावून बाहेर गेला. पण तिच्या रागाच्या भरात तिला लक्षातच राहिलं नव्हतं की तिला साडीच्या मिरात सावरता पण येत नव्हत्या म्हणून. आणि त्याला वाटलं की ती येईल मनाने बाहेर. पण 10 मिनिटे झाली, 20 मिनिटे झाली, तरी ती काही केल्या बाहेरच येईना. शेवटी त्यानेच हळूच दरवाजावर टकटक केले आणि म्हणाला, झाले का? चला, सगळे वाट बघत असतील, नाहीतर उगाच गैरसमज करून घ्यायचे आपल्याबद्दल. आता ती जरा संकोचून म्हणाली, अहो. तो म्हणाला, इतके प्रेमाने बोलवते, काय झालंय आता? ती पुन्हा म्हणाली, अहो, हे होतच नाहीये. आता तो म्हणाला, मी काही मदत करू का? गेला की रुसवा दोघांतला? नाही गेला, बघा अजून आहे. ती म्हणाली, नको, तुम्ही नको, मला लाज वाटते. तो म्हणाला, अगं पण आता काही उपाय आहे का तुझ्याकडे? आणि तिने 2 मिनिटे विचार करून म्हणाली, ठीक आहे, पण तुम्ही डोळे बंद करून आतमध्ये या. आता तो पुन्हा जरा चिडून म्हणाला, ए, तू काय डोक्यावर पडली काय ग? मी जर डोळे बंद करून आत आलो तर मला कसं कळणार की काय करायचं आहे नेमकं आणि कुठं करायचं आहे ते? ती म्हणाली, मला ते काही सांगू नका. हे सगळं तुमच्यामुळंच होतंय. नाही तुम्ही ही साडी पाठवली असती, नाही मी ती घातली असती, नाही तुमचा त्या साडीवर पाय पडला असता, नाही माझ्या साडीच्या मिऱ्या निसटल्या असत्या, म्हणजे प्लेट्स निसटल्या असत्या. मग हे सगळं तुमच्यामुळेच होते, कडू कारले कुठचे. तो म्हणाला, ए, मला काय स्वप्न पडलं होतं का तुला साडी घालता येत नाही म्हणून? आधी सांगायचं ना साडी घालता येत नाही म्हणून, मग कशाला आलीस घालून? ती म्हणली, ठीक आहे, आता भांडू नका, बोलू नका, हे व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित करणार असाल तर आत या, डोळे बंद करून. तो म्हणाला, नाही, मी डोळे मिटवून घेणार, आत येणार नाही. लाज तुला वाटते ना? तूच डोळे बंद कर आणि तूच डोळे मिटून घे, समजलं? असं म्हणून त्याने लगेच केबिनच्या आत आला, दरवाजा लॉक केला. आता ती तर दाराकडे पाठ करून उभी होती. पण त्याने सांगितले तसे ती डोळे बंद करून होती. मग काय? मग तो म्हणाला, बरं ठीक आहे, हात वर घे, नाहीतर कुठं टच झालं तर म्हणशील फ्लट करताय का परत. तसं तिने नाक फुगवून हात वर धरले. असं केलं. त्याने हळू तिच्या साडीच्या मिऱ्यांना सावरण्यासाठी कमरेवरून साडीला हात घातला. तसं त्याच्या हाताच्या थंडगार स्पर्शाने तिने अंग चोरून घेतलं. अंगावर सरकन काटा पण आला. पण आता तो खरंच फ्लट करत होता बरं का. कारण ती त्याची होणारी बायको होती ना. तिने कशा आट्या हटवायच्या हे त्याला माहिती होतं. त्याने हळूच तिच्या मिऱ्या करण्याच्या आधी तिला साडीत मन भरून बघितलं, कारण मग अशी बघताच आलं नाही ना. तसंच तिच्या पोळीसारख्या पोटावर त्याची खट्या 2 बोटं उलट्या दिशेने फिरवली आणि ती न राहून म्हणाली, अहो, झाले का? तसं तो म्हणाला, नाही, अजून बाकी आहे, डोळे बंद ठेव. आता त्याने मिऱ्या करून तिच्या पोटावर खोचण्यासाठी हात पुढे केला. पण त्याला त्याच्या मर्यादा माहिती होत्या बरं का. तो असाच अचानक तिच्याकडे खेचला जाणारा नव्हता. तशाच पकडून तो मिऱ्या ठेवत स्वतःचे डोळे मिटून घेत म्हणाला, हे घ्या. तसं तिने डोळे उघडून त्याच्याकडे बघितलं तर तसं तिला समाधान वाटलं. समाधान का वाटलं होतं माहितीये का?
त्याने काहीच पाहिलं नाही म्हणून त्याने पण डोळे मिटून घेतले होते असं तिला वाटलं. तिने त्या साडीच्या प्लेट्स त्याच्या हातातून घेतल्या, त्याच्याकडे पाठ करून लगेच खोचल्या आणि म्हणाली, झाले आता. आणि आता बाहेर निघाले तसं तो तिला म्हणाला, थँक्यू. ती म्हणाली, ते तर मी म्हणायला हवं ना. तो म्हणाला, हो, पण तो जो प्लेस आहे ना, इज व्हेरी ब्युटिफुल अँड आय लाईक इट. ती म्हणाली, काय आहे बरं सुंदर. तो म्हणाला, कळेल कळेल नंतर कळेल. आता ती मनातच विचार करून म्हणाली, शी निर्लज्ज घाणेरडे, काही पण म्हणता, म्हणजे डोळे मिटून घेतले नव्हते ना तुम्ही, फक्त नाटक करत होते ना. शी. तो म्हणाला, ओ होणाऱ्या माझ्या मॅडम, ती इतकं सुंदर असणारं कमरेवर तीळ माझ्याशिवाय कोण बघणार आहे का. मग मी थोडीशी प्रशंसा केली म्हणून काय झालं, काय हरकत आहे का. तशी ती लाजली आणि म्हणली, शी, मला नाही बोलायचं तुमच्याशी, जा तुम्ही, मी जाते घरी. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये, की प्रिया कामावर येईल की रिझायनिंग देईल. धन्यवाद.